बोला ना तात्या, घेतो ना. जिल्हाध्यक्षांना सोडून कसं जमल? तुझं काय सांगतोय? सगळे खासदार तुमच्या अंडर येईल. उद्या जर ज्या वेळेला असा पाऊस सुरू झाला तर कसं काय? उद्याचा क्लिअर ठेवलंय, वातावरण चांगलं आहे. नाही 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 काही नाही. साऊंड आहे, काही साऊंड आहे. हे साऊंडचे काही पार्ट्स आहे नंतर बाहेर होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्या 25वा वर्धापन दिन अहमदनगर या ठिकाणी साजरा होणार आहे. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी या मैदानाची जी आहे तर ती पाहणी केलेली आहे. उद्याच्या कार्यक्रमासंदर्भात त्यांच्याशी बोलणार आहोत. उद्या वर्धापन दिन साजरा होतोय, रौप्य महोत्सवी वर्धापन दिन असणार आहे. कसा उत्साह आहे, कोण कोण येत आहे? उद्या राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिन हे एक आगळा वेगळा वर्धापन दिन होणार आहे. तो म्हणजे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी पक्ष आदरणीय पवारसाहेब गटांचा हा विजय सभाचे म्हणजे आमची सगळ्यांची दिवाळीच उद्या साजरी होणार आहे. त्यामुळे मी सुद्धा निवडून आल्यावर विजय सभा घेतली नाही ना. उद्या सगळ्या आमच्या 8 खासदारांची विजय सभा होणार आहे. तुम्ही पण या कार्यक्रमाला. कसा उत्साह असणार आहे, कोण कोण नेते असतील? आणि ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा खरं तर असा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन साजरा होतो, काय नेमकं उत्साह असणार? राष्ट्रवादी पक्षात असा ग्रामीण विचाराचा आणि शेतकऱ्यांना बरोबर घेऊन चालणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे हा वर्धापन दिन ग्रामीण भागात साजरा होणार आहे. उद्या काही पक्षप्रवेश होतील अशा बातम्या सध्या येत आहेत, काय नेमकी असणार? उद्या आता नाही सांगता येणार. आता सांगितल्यानंतर काही गोष्टीचा सस्पेन्स राहत नाही. उद्या सांगतो तुम्हाला मी. नगर जिल्ह्याला या वर्धापन दिनानिमित्त कसा नेमका फायदा होणार आहे? कारण मोठं यश मिळताना दिसतात. नगर जिल्ह्याला नाही फायदा होणार साहेब, हा राज्याला फायदा होणार आहे. कारण हा उद्याचा वर्धापन दिन म्हणजे उद्या आम्ही विधानसभेच्या प्रचाराचा नारळच फोडणार आहे उद्या. एकंदरीत जर बघितलं तर उद्याचा हा केवळ वर्धापन दिन नाही तर विधानसभेच्या प्रचाराचा नारळ असेल असा विश्वास जो आहे तर तो खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला. कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.